मध्ये मॅच पाहायला मिळते. बोंडारवाडी या संघाची बॅटिंग आपण पाहतोय. संकेत स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती पियुष आणि गोलंदाजी वरती तिकडेही संकेतच आहे, प्रतीक आहेत. पहिला बॉल, अंपायरचा इशारा, नो बॉल आला आणि नो वरती टोटल 4-5 मिळाला धावा. पंजापासून सुरुवात केली आहे, पंजा खोललाय पहिल्याच बॉलवरती, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय संकेत. बॅटिंग वरती डॉट बॉल, निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5. ड्राईव्ह केलं बॉलला संकेतने आणि संकेत इकडनंच देतोय संकेत की मॅच जिंकूयात. चौकार आलाय, धाव फलक वाढलं 9. ब्लॉक हॉल मध्ये वा कमालीचा बॉल होता, बरोबर बंदिस्त करणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. परफेक्ट यॉर्कर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 9 धावा फलकावरती. JMCC बोंडारवाडी आणि बेरीज वर्ल्ड या 2 टीम मध्ये आपण मॅच सध्या रंगताना पाहत आहोत. नो बॉल आणि त्या नो वरती 4-4-4 चौकार. 14 धावा झाल्यात. पुन्हा नो, ऍक्शन रिप्ले वन्स अगेन, नो आणि त्याच्यावरती 4. 19 धावा फलकावरती झालेल्या आहेत. या षटकातील आतापर्यंत 3च बॉल फेकलेत. ब्लॉक हॉल मध्ये वन्स अगेन यॉर्कर. पाचवा बॉल, जा बाहेरून घेऊन या, आणखी एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 23 आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल, तो देखील ड्राईव्ह केला आणि त्याच्यावरती देखील जोडलाय चौकार. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टोटल 27 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. चला विशालजी पाटील सर जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि निशाणा सटीक साधलाय आणि बॅटर जर तिथे लीड झाले नसते तर गिफ्ट मध्ये 5 धावा तर होत्याच. बट कौतुक करावं लागेल फिल्डर्स ज्या कॉन्फिडन्सने हा डायरेक्ट हिट त्यांना मारलाय. विकेट येईल रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागलाय, कारण बॉल स्टम्प्सला आदळला आणि डायरेक्टली बाउंड्री लाईनचा बाहेर गेला. बॅटर जर तिथे सेफ असते तर 4 रन्स डेफिनेटली मिळाला असता. रिव्हर्सचा हा फटका आलाय. फार जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी संकेत करतोय. या लेफ्टी बॅटरने देखील अगदी जबाबदारीने फार चांगला खेळ केला. कौतुक करावं लागेल याही फलंदाजाचं. परत एकदा रिव्हर्स, आणखीन एक चांगला फटका. 4 आणखीन येतात. स्कोरकार्ड आता जाऊन पोहोचला 35 वरती. संकेत परत एकदा रिव्हर्स, आणखीन एक चौकार. आणि संकेत जोपर्यंत क्रीज वरती आगे ना, असे फटके तुम्हाला सातत्याने पाहायला मिळणारच. या बॅटरमध्ये ती अबिलिटी आहे. परत एकदा रिव्हर्स, आणखीन एक चौकार. आणि विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की गोलंदाज देखील एक्झॅक्टली सेम टप्प्यावरती बॉल टाकतात, काही चेंजेस नाहीयेत. परत एकदा रिव्हर्स. आता नो बॉल, आता मिळतील 5 मिळतील आणि या 5 धाव्यांच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 48 आणि 44 वरती. संकेत खेळतोय आणि आता थोडे चेंजेस. लेंथ थोडी मागे खेचली होती आणि त्याचमुळे बॅटरी बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे आलं नाहीये. लेंथ थोडी मागे खेचली होती आणि कदाचित हा बॉल देखील जर ॲज सिमिलर ॲज मागील बॉल सारखाच असता तर इथेही 4 धावा मिळण्याची शक्यता होती. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह करायचं होतं बट बीट झालेत बॅटर. वाईट ऑफ स्टंप बॉल होता आणि तिथं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल प्रमाणे येतोय. या मंथनचे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत आणि हा चौकार येतोय. 4 धावा मिळतील आणि 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 52 ऑन द बोर्ड.
52 धावा धावफलकावरती आहेत. आता फिल्डिंग चांगली, निशाणा, इथे झाली गडबड. ओ माय गॉड, या क्षणाला थांबून जर स्वतः धावतही गेले असते तरी रनआउटची विकेट मिळाली असती, किंवा विकेट किपर पर्यंत इझी थ्रोही केला असता तरी विकेट मिळाली असती. दॅट्स वा थोडं शांत राहणं अशा परिस्थितीमध्ये नेहमीच महत्त्वाचं लागलं. जास्त घाई नेहमीच मागात पडते. आता स्वीपचा फटका, कदाचित मागील बॉलवरती थोडं कॉन्सन्ट्रेशन ठेवलं असतं, थोडं लक्ष ठेवलं असतं तर 4 तिथे वाचलं असतं, रनआउटची विकेटही मिळाली असती. पण आता तो जो जीवनदान दिलाय त्यात नंतर बॅक टू बॅक 2 चांगले फटके येतात, आणखीन एक चौकार आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला या 4च्या मदतीनं 64. आणि खेळ समाप्त आता झालाय. 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हर्स अखेरचा 64 धावा धावफलकावरती आणि खेळ लागला इथं 12 चेंडूंचा. यात नंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी मी आताच इन्व्हाइट करतो. यात नंतर जी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम जय भवानी मेटतळे आणि त्यांचा विपक्षामध्ये सह्याद्री वॉरियर्स. बॅटर्स इतका वेळ प्लीज घेऊ नका, विनंती असेल. जय भवानी मेटतळे आणि सह्याद्री वॉरियर्स ही बॅटल यात नंतर आहे. व्हाट अ शॉट, आणखीन एक जबरदस्त फटका. आता 48 वरती नॉट आउट खेळतोय बॅटर असतात आणि अशामध्ये बॅटिंग करणं सोपं नसतंच. पण सध्या चांगलीला चौकारांचा पाऊस पडतो ती वेगळी गोष्ट आहे. 4 धावा मिळतील आणि 4च्या मदतीने स्कोर कार्ड आता 89 ऑन द बोर्ड. 98 धावा धावफलकावरती. खरं तर या स्पर्धेचं आमंत्रण जेव्हा आम्हाला मिळालं तेव्हा एक गोष्ट माझ्या माइंडमध्ये होती, ती गोष्ट नक्कीच या ओव्हर ब्रेकमध्ये मी सांगेल. रिवर्स, आणखीन एक चौकार. आणि ती गोष्ट काय होती माहिती आहे नीरज, सध्याचा कडे स्कोर कार्ड आता 93 वरती जाऊन पोहोचला. 4 ओव्हरचा खेळ झाला. आणि ती गोष्ट अशी आहे की बॉक्स क्रिकेट आहे, फक्त चौकारच अलाउड आहे. अशा कंडिशन्समध्ये लो स्कोरिंग मॅचेस जास्त होतील असं मला वाटलं होतं. बट पगल्या रात्रीपासून पाहतोय 5 ओव्हरमध्ये तुम्ही 80 बनवा, 90 बनवा, तुम्हाला ती मॅच लास्टपर्यंत दुसऱ्या इनिंगमध्येही पाहायला मिळेल. ही गोष्ट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आता झाली गडबड. 5 धावा या देखील मिळतील. बेरीज वर्ल्ड हा संघ स्वतःवरती फार नाखुश असेल, कारण एकही सामना जिंकला नाहीये या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या 5 धावा आहेत. आणि आता नो बॉलचा इशारा, आणखीन एक अतिरिक्त रन. स्कोर कार्ड 99. आणि आता बॅटरला जावं लागेल बाहेर, विकेट येईल. झटका हा दरम्यान दुसरा लागला, दुसरा धक्का लागला. पायावरती बॉल लागलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. खरं तर बघा, जर तुम्ही आमच्या विभागामध्ये याल, ठाणेमध्ये, मुंबईमध्ये, तर तिकडचं जे बॉक्स क्रिकेट आहे ना, तिकडे तुम्हाला डायमेन्शन थोडे मोठे पाहायला मिळतात. 5 ओव्हरमध्ये 50 जरी तुम्ही बनवाल ना, तरी सुद्धा ती लढत तुम्हाला लास्ट ओव्हरपर्यंत दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. ही गोष्ट असते बिकॉज ऑफ डायमेन्शन. बाउंड्री लाईन थोडी लांब असते बॉक्स क्रिकेटमध्ये देखील. बट ॲडव्हान्टेज इथे काय की बाउंड्री लाईन थोडी जवळ आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज खूप वेळा बॅटर्सने घेतला. नो बॉलचा इशारा आला आणि रन सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 106 ऑन द बोर्ड. 116चा उच्चांक आहे. तो पार होऊ शकतोय का, कारण 4 बॉल अजूनही राहिलेत या पहिल्या सत्रामध्ये. 4 चेंडू अडकीम बाकी आहेत.
आणि संकेतने तर ठरवलं बॉल कुठेही टाका, मी रिव्हर्सच खेळणार आहे. आणि प्रत्येकी बॉलवरती एक्झॅक्ट सेम त्याने अटेम्प्ट केला. आता सरळ बॅटने खेळला, आताही मिळतील 4 आणि स्कोर कार्ड आता या 4च्या साह्याने टीम टोटल 111. 111 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि आता बॅटर अखेरता संकेत प्रथमता बीट झाला. डॉट बॉल दरम्यान येतो आणि बॉल लागलेत, येते 2 आणि आताही बीट झाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. असं वाटलं की 116चा रेकॉर्ड जो आहे तो ब्रेक होऊ शकतो, पण तसं काही नाही आहे. 111 वरती गाडी थांबली आहे. पगले सत्र समाप्त. 112 धावांचं टार्गेट सेट केलं टीम JMCC बोंडारवाडी टीमने अगेन्स्ट टीम बेरीज वर्ल्ड. टॉस आपण करूया. पुढील जो सामना आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे जय भवानी मेटतळे आणि सह्याद्री वॉरियर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचा लवकरात लवकर. बघा मेंटॉर हजर आहेत, बट मेंटॉरचा काही फायदा नाही आहे. कॅप्टन पाठवा. चला सह्याद्री वॉरियर्स आणि जय भवानी मेटतळे. सह्याद्री वॉरियर्सचे कॅप्टन आहेत. जय भवानी मेटतळेचे कॅप्टन कुठे आहेत? लवकर पोहोचा आपण. 1-1-2 करायचं आहे. बेरीज वर्ल्ड एक्स्ट्रा प्लेअर पाठवा ही विनंती असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला तर नवनाथ उभा आहे ते आम्हाला दिसतंय. स्ट्रायकिंग एंडला कोण आहे त्याची माहिती पोहोचवा. पगलाच बॉल नो बॉल पडला. बेरीज वर्ल्ड एखादा तुमचा प्रेक्षक पाठवा तरी चालेल. एक्स्ट्रा प्लेअरची गरज नाहीये. नावं सांगण्यासाठी कोणाला तरी पाठवा. आणि पगला चौकार आलाय. नो बॉल देखील आहे म्हणजे या 5 मिळतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर वाहिद आणि त्याचा समवेत नवनाथ. परत एकदा पॅनवरती बॉल. आणखीन एक चौकार आणि एकच लिगल बॉल झाला आणि स्कोर कार्ड 10 वरती आहे. 10 ऑन द बोर्ड. 112 करायचं. आता थाईज वरती बॉल आदळला बट इट इज नो बॉल. ऍक्शन. नेक्स्ट बॉल. पायावरती बॉल. आणखीन एक चौकार. प्रेक्षकांसाठी देखील आता चिलखत मागवावी लागेल असं वाटतंय मला, कारण हेवी बॉल आहे. क्लायमेट देखील थंड आहे. एखादा फटका जर जोरात बसला तर डॉक्टरकडे जावं लागू शकतं. सो त्यामुळे काळजी घ्या जे अगदी जवळ बसलेत. आता बॉल फिरवलाय. डॉट बॉल दरम्यान येतो. आणखीन एक चौकार आणि नो बॉल. आणि वाहिद देखील ठरवून आले दार नाही तर पार. 112 करायचे आहेत. नेक्स्ट बॉल. आणि हा बॉल देखील चाललाय कव्हर्सला आणि बॉल फील्ड झालाय. सिंगल मिळेल आणि सिंगलचा साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 21 ऑन द बोर्ड. नवनाथ मोस्ट ऑफ टाइम्स ॲज अ एक्स्ट्रा प्लेअर आम्हाला पाहायला मिळाले, पण आता ओपनिंगसाठी तेही आले. त्यांचे प्रमोशन झालं आणि पगलाच बॉल फेस करत होते. बीट झाले. डॉट बॉल येतो आणि पगला षटकाचा खेळ समाप्त. पगला षटकामध्ये एकूण रन्स 21. आपण थोडे ग्रुपमध्ये पोझिशन्स पाहूया. या ग्रुपची सध्या सगळीला ज्या घडामोडी आहेत त्याच तुमच्या समोर मी ठेवतो, पण वेळ प्लीज अतिरिक्त घेऊ नका. पुढील सामन्याचा टॉस टीम सह्याद्री वॉरियर्स आणि जय भवानी मेटतळे. दोन टीमचे कॅप्टन. सह्याद्री वॉरियर्सचे कॅप्टन आहेत. मेटतळेचे कॅप्टन. चला प्लीज पोहोचा आपण. पॅनवरती बॉल. आणखीन एक चौकार. स्कोर कार्ड आता 25. 25 धावा धावफलकावर ते आहेत. त्यामध्ये आणखीन आता 4 ऍड करा. 29 ऑन द बोर्ड. चौकार आणखीन घेतो, पण ज्या गोलंदाजी क्रमाने मागील सामन्यामध्ये सुनील बिरामनेला अगदी सांगायचं झालं तर जागेवरतीच उभं ठेवलं,
त्या गोलंदाजी क्रमाचा अगेन्स्ट 29 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि आता यष्टनचा वेध घेतलाय पण अंपायर्सने सांगितलंय इट इज नो बॉल. अतिरिक्त रन मिळेल. स्कोर कार्ड आता 3-0. 30 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 30 ऑन द बोर्ड. आणि इथे हा बॉलही जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. वा वागिद वा, काय बॅटिंग सुरू आहे वाईद कडून. फर्स्ट इनिंग देखील जस्ट लाईक अ व्हिडिओ गेम, सेकंड इनिंग जस्ट लाईक अ व्हिडिओ गेम असं वाटतंय. बॉलर बॉल टाकतात, बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. तीच गोष्ट सुरू आहे सध्याच्या घडीला. हा बॉल चांगला टाकलाय. डॉट बॉल दरम्यान येतोय. डॉट बॉल येणं देखील ना वालवंटामध्ये पाऊस पडण्याबरोबर काम झालं या स्पर्धेमध्ये. पॅनवरती बॉल, फ्लिकचा फटका, चौकार येतोय आणि 4चा साख्याने टीम टोटल आता 38 ऑन द बोर्ड. आणि या ओव्हरमध्ये अजूनही बॉल बाकी आहेत. शेवटचा एक ड्राईव्ह केला आणि इथेही चौकार आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त. आणि 2 ओव्हरमध्ये एकूण रन्स आहेत 42. म्हणजे हा सामना स्टील संपलेला नाहीये. 3 ओव्हरचा खेळ राखला आणि 3 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता आणखीन करायचं आहेत करेक्ट 70. 3 ओव्हरमध्ये 70 करायचं. बघा कॅल्क्युलेशन आहे. 70 जर करायचं, 18 चेंडू 18 चौकार जर येतात तर 72 बनतात. त्यामुळे बघा या सामन्यामध्ये अजूनही मी म्हणेन की सामना भरपूर बाकी आहे. 18 मध्ये 70. नो बॉलचा इशारा आला. अतिरिक्त रन मिळेल आणि अतिरिक्तचा साख्याने स्कोर कार्ड आता 43. 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि नवनाथ बीट झाला. बघा डॉट बॉल जर अशा प्रकारे येतील तर कार्य फार सोपं होईल टीम JMCC बोंडारवाडी संघासाठी. नो बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त रन इथेही मिळेल. कारण महत्वाची गोष्ट काय की समोर वाईस सारखा एक चांगला बॅटर जो ऑलमोस्ट प्रत्येकी बॉलवरती ज्याचा बॅटमधनं चौकार आला. बट इथे नवनाथ एका बाजूने स्ट्रगल करतात आणि नवनाथचा स्ट्रगल असं वाटतंय की सध्याच्या घडीला फार हेल्पफुल ठरतोय टीम JMCC स्पोर्ट्ससाठी. पुन्हा एकदा बीट, आणखीन एक डॉट बॉल आणि या ओव्हरने आता हा सामना खिशामध्ये टाकला JMCC बोंडारवाडीचा. आणि हा फटका चांगला आला. 4 जरूर येत आहेत बट टू बी ऑनेस्ट या 4ने जास्त फरक पडणार नाही आहे JMCC बोंडारवाडी संघाला. कारण या संघाने देखील फार मोठा उलटफेर केला. याआधी प्रकाश वॉरियर्सला पराभूत केलं. आता या सामन्यामध्ये बेरीज वर्ल्डला देखील एक फार मोठ्या फरकाने पराभूत करण्याच्या मार्गावरती ते आहेत. आणि दरम्यान दिशा खराब आहे. अतिरिक्त रन खरं तर बघा जेव्हा सेम पॉईंट्सवरती 2 ते 3 संघांच्या गाड्या अडकतील ना तेव्हा गेम असेल नेट रन रेटवरती. आणि त्यामुळे हे जे सामने सध्याच्या घडीला मागील सामने मला असं वाटतं 40पेक्षा जास्त रन्सने जिंकला टीम बोंडारवाडीने. हाही सामना असं वाटतंय की आता फार मोठ्या फरकाने जिंकणार आहेत. आणि त्याचमुळे स्कोर कार्ड मी पोहोचवतोय. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 53 आणि चेंडू लागले ते येते 12 आणि 12 मध्ये करायचे आहेत. 59 करायचे आहेत. 12 चेंडू लागलेत. पहिलाच बॉल फ्लिक केला, चौकार येतोय. 12 चौकार जरी आले ना तरी सुद्धा हा सामना JMCC स्पोर्ट्सचाच आहे. आणि आता फिल्डिंग चांगली. डॉट बॉल येतोय. बघा मोठ्या फरकाने जिंकण्याचा फायदा तर आहे पण त्याचा विचार थोडा करावा लागेल JMCC स्पोर्ट्सला. पॅनवरती बॉल, चौकार आणखीन एक येतोय. कारण जितक्या रन्सने तुम्ही बाजी माराल तितकं तुमचा नेट रन रेट बूस्ट होणार आहे. 55 ऑन द बोर्ड. वाईट 45 वरती खेळतो. आणखीन एक चौकार आला. आता 49 वरती नॉट आउट आहे बाकीत. आणि 8 मध्ये करायचं आहेत रन 47. आणि या फटक्यासोबत आता वाहीच देखील अर्धशतक पूर्ण. वाहीचं अर्धशतक देखील झालंय. आणि हा बॉल आता चांगला आलाय. डॉट बॉल दरम्यान येतोय. खेळ समाप्त झालाय. आता चेंडू बाकी आहेत. येते 6 आणि 6 मध्ये करायचं 43. 6 मध्ये 43 करायचं. पुढील सामन्याचा टॉस झाला का? जय भवानी मेटतळे टीमचं कॅप्टन झाला. या आपण लवकर. संकेत आला लास्ट ओव्हर मध्ये. 6 मध्ये 43 करायचं माफी असू द्या. पहिलाच बॉल आता विकेट कीपर कडून निसटला. 4 इथे येत आहेत.
बघा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. नो डाऊट मॅचचा रिझल्ट प्री डिसाइडेड. डेफिनेटली या मॅचमध्ये बाजी मारताना आपल्याला संघ जो पाहायला मिळणार आहे तो JMCC स्पोर्ट्सचा आहे. बट प्रश्न हा आहे की किती रन्सने सामना जिंकू शकतात. आता नवनाथने बॅट चालवली अखेरता, तसा बॅटमधनंही आता चौकार येतोय. आता त्यानेही ठरवलं तशी या मॅचमध्ये अतिरिक्त काही रागलेलं नाही आहे. प्रयत्न आता सुरू आहेत की किती रन्स कमी करू शकतो आपण. 4 आणखीन येतात आणि बॉल रागले तर या सामन्यामध्ये येते 2 रन्स बाकी आहेत. आणखीन 31. ड्राईव्ह केलाय, आणखीन एक चौकार आणि शेवटचा एक बॉल रागला. या सामन्यामध्ये 27 धावांची आवश्यकता असेल. टीम जय भवानी मेटतळे मित्रांनो, सामना समाप्त झालाय. टॉस झालाय.